भाजप प्रवेशाच्या बातम्या या खोट्या आहेत असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। महायुतीकडून कोणतीही ऑफर आलेली नाही असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलं। कुठेही जाणार नाही, ठाकरे गटातच राहणार असा प्रकारची एक निर्धार भूमिका पुन्हा एकदा अंबादास दानवेंनी घेतली। काम करणारा शिवसैनिक आहे, चंद्रकांत खैरे आणि माझ्यात मतभेद नाही, ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी काम करणार अशी भूमिका देखील आता अंबादास दानवेंनी घेतली। अशा प्रकारे एखादं पद, एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्त्वाचं असतं असं मी मानत नाही। त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलच्या, आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही, पण ज्या ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या, खोट्या, माझी मानहानी करणार आहे, माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या, कामाचा अपमान करणाऱ्या, असं माझं स्पष्ट मत आहे। महायुतीकडून तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार? कोणती ऑफर नाही, मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही। महायुतीला उमेदवार सापडत नाही, महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही सामान्य, एवढं तुम्हाला स्पष्ट सांगतो। रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाही आहे, पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरज आहे संघटने। त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे, विषय संपलेला आहे। उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेला 100% यश मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार। हे पण कोणतेही मतभेद नव्हते, त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय। तिकीट जर 2 जणांनी 3 जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असतं नाही। खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे, आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आजही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो। आम्ही जर ऑपरेशन केलं ना, तुम्हाला कळत असेल आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही। त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही, त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।